मला असं वाटतं की लोकप्रतिनिधी म्हणून घर बांधण्याचं काम, घर जोडण्याचं काम लोकप्रतिनिधीचं असतं. लोकप्रतिनिधींचं काम घर तोडण्याचं नसतं, बांधलेलं घर तोडण्याचं नसतं. आणि मी ऐकतोय काहीतरी पाप आणि पुण्याचा विषय, काहीतरी केलाय, रात्रीचं पाप दिवसा काहीतरी पुण्य. मला एवढंच सांगायचं आहे की एकनाथ शिंदे साहेबांनी पुण्य केलं म्हणून एका शाखा प्रमुखाच्या, एका नगरसेवकाचा या राज्याचा मुख्यमंत्री झाला. आपण म्हणतो ना, पुण्य केले की फळ मिळतं, तसं फळ मिळालं. आज उपमुख्यमंत्री आहेत आणि देशामध्ये सत्तेमध्ये असलेल्या जे काही प्रमुख पक्ष आहेत त्यामध्ये 2 नंबर पक्षाचे ते नेते आहेत, कारण त्यांनी पुण्य केलेलं आहे. आणि त्यांनी एवढं पुण्य केलं, त्यांनी पुढाकार घेतला, आघाडीतनं बाजूला गेले, म्हणून आता जे पाप आणि पुण्याची भाषा करतायत ते अधोगतीला गेले होते. ते आता एक वन खात्याचे मंत्री आहेत. एकनाथ शिंदे साहेबांच्या पुण्यामुळे, पुण्य कामामुळे. हे कोणी विसरू नये. केवळ त्यांच्यावर सातत्याने टीका करायची, अप्रत्यक्षरित्या चुकीच्या पद्धतीने बोलायचं. मी इतके दिवस शांत होतो, एक युतीचा खासदार म्हणून शांत होतो, परंतु गोरगरिबांची घरं आहेत, 150 स्क्वेअर फुटाच्या घरामध्ये लोक राहत आहेत. आणि आज जर त्यांना 450 आणि 500 स्क्वेअर फुटाचं चांगलं सुसज्ज घर मिळत असेल तर त्याला विरोध कशा करता करतायत? अहो, त्यांची काय एवढी पोच नाही ना सिडको आणि MIDCच्या जागा झापायच्या आणि त्यांच्यावरती आपले ऑफिसेस बांधायचे, की त्यांच्यात दम नाहीये. म्हणून 150 स्क्वेअर फुटाचं घर, 450-500 स्क्वेअर फुटाचं घर जर शासनामुळे मिळत असेल, आणि शासनाचे जे निर्देश आहेत, हा शासनाचा निर्णय फक्त एकनाथ शिंदे साहेबांचा निर्णय नाहीये, तो फक्त देवेंद्र फडणवीसांचा निर्णय. तुमच्या नवी मुंबईच्या नेत्यांचं पूर्वी स्वप्न होतं की मुख्यमंत्री बनायचं, मुख्यमंत्री बनायचं त्यांचं स्वप्न होतं. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ते बनता आलं नाही. म्हणून कदाचित देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदेबद्दल जी काही असूया आहे, आणि त्या असूया पोटी, त्या मत्सरापोटी एकनाथ शिंदे साहेबांवरती टीका केली जाते. देवेंद्र फडणवीसांवरती डायरेक्ट टीका करता येत नाही. म्हणून लेकी बोले सुने लागे अशा पद्धतीची कृती त्यांच्याकडनं सुरू आहे. त्यांचं म्हणणं आहे का फिल्डर जमीन किती एकर होती ती आता 300 एकर वन जमीन, की पर्यावरण आणि या सगळ्या गोष्टी 300 एकर त्या ठिकाणी रेसिडेन्शियल करताना तिथे काय कोण राहणार आहे? माणसं येणार आहे ना, तो नवी मुंबईवरती लोड नाही होणार. आणि आमचे किशोर पाटकर म्हणाले, कुठलं गाव ते त्यांचं? आडवली भुतवली नाही, तिथं आहे त्या ठिकाणी बोनकोडे. बोनकोड मध्ये जायला रस्ता नाहीये. किती फुटाचा रस्ता आहे? 2-3 फूट. मग तेव्हा का नाही विचार केला की बाबा या ठिकाणी सुसज्ज असं बोनकोडे गाव तयार व्हायला पाहिजे? हे बघा, केवळ एक मत्सर, असूया, लोक माझ्याकडे येत नाहीत. वास्तविक त्यांनी असं नाही करायला पाहिजे. लोकप्रतिनिधींनी घरं जोडायला पाहिजे, घरं तोडायची भाषा लोकप्रतिनिधींनी करू नये, अशी माझी त्यांना विनंती आहे.